रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. बातम्यांचं सखोल विश्लेषण देणारं एकमेव युट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर. मित्रांनो, आपला आशीर्वाद आहे. आपण भरभरून प्रतिसाद देत आहात, व्ह्यूज वाढतायत. मित्रांनो, आजचा विषय मी असा घेतलाय, असेही डॉक्टर तसेही डॉक्टर, तसेही डॉक्टर असेही डॉक्टर. मित्रांनो, आता सुरुवात कुठून करू हा मला प्रश्न पडला प्रमोदजी महाजन सारखं. सुरुवात कुठून करू? कारण एवढं काय या हार्ड डिस्क मध्ये मजबूत आहे. आमचे आणि विलासरावजींचे पत्रकार कलाकार तर नातं होतच, पण त्याही पेक्षा एक मैत्रीचं नातं होतं. खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. आणि काही गोष्टी जे विलासरावजींनी कदाचित आमदार अमित देशमुखांना सांगितल्या नसत्या, त्या आमच्याबरोबर ते शेअर करायचे. गप्पा मारत बसायचं आम्ही आशियानावर, कधी बाबळगावला, आणि अर्धा एक तास आमच्या गप्पा चालायच्या. आता विलासरावजी गेल्यापासून थोडंसं आमचं देशमुखांकडे जाणं येणं कमी झालंय. कारण अमित देशमुखांचं हाय प्रोफाईल राहणीमान, त्यांची वेळ घेऊन भेटायला जावं लागतं. पुन्हा त्यांनी कितपत वेळ देतील, वेळ दिली तरी ते बोलतीलच याची गॅरंटी नाही. कधी कधी ते नजरेनं बोलतात, कधी कधी इशाराने बोलतात, कधी कधी तर मित्रांनो, त्यामुळं अमित देशमुख आणि विलासरावजी देशमुख यांचं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही, यांची तुलनाच होऊ शकत नाही. असं एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब. मित्रांनो, अनेक वेळा कधी कधी आरोग्याच्या विषयात चर्चा व्हायच्या. आणि एके दिवशी आम्हाला विलासरावजींनी सांगितले की, म्हणले औसेकर, तुमचे एक पाहुणेत म्हणले डॉक्टर औसेकर, ज्यांचं दयाराम रोडला नटराज थिएटर शेजारी एक हॉस्पिटल होतं, छोटस दवाखाना. त्यावेळेस हॉस्पिटल नाही, त्याला दवाखाना म्हणायचं. दवाखाना, दवा खायला या, दवाखाना. त्या दवाखान्यामध्ये, डॉक्टर औसेकरांच्या दवाखान्यामध्ये एक भलं मोठं 2 फुटाचं एक काचची भरणी असायची. त्या काचेच्या भरणीला वरून असं एक सुरईसारखं निमुळत असायचं, खाली एक त्याला तोटी असायची. त्या काचेच्या भरणीमध्ये अर्ध्याच्या वर एक लाल कलरचं, गुलाबी कलरचं एक औषध भरून ठेवलेलं असायचं, असं विलासरावजी सांगितले आम्हाला. आणि विलासरावजींचे वडील आदरणीय दगडूजी दादा देशमुख, या सर्वांना, म्हणजे त्यात दिलीपरावजी आले, विलासरावजी आले, त्यांच्या घर परिवारातले लहान लहान मुलं आले, लेकराल, त्या काळातली गोष्टी. आता हे फार वर्षापूर्वी, 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट. ते सांगायचे की त्या काळात एखादी अँबॅसेडर हे वगैरे काही नव्हती, पण त्या काळामध्ये आदरणीय दगडूजी दादांची एक बग्गी असायची. बग्गी, ती बग्गी अजूनही देशमुख परिवाराने बाबळगावच्या गडीवर ठेवलेली आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता. त्या बग्गीमध्ये सर्वांना बसवायचं. कोणाला, विलासरावजींना, दिलीपरावजींना, सर्व त्यांच्या जवळचे ज्यांना ज्यांना काही त्रास होतोय. तुला काय झालं? सर्दी झाली, बस बग्गीत. तुला काय झालं? डोकं दुखतंय, बस बग्गीत. अरे तुला काय झालं? पोट दुखतंय, बस बग्गीत. या सगळ्यांना बग्गीत आदरणीय दगडूजी दादांनी बसवायचं. आणि त्यांचा सुद्धा रुबाब, दगडूजी दादा देशमुखांचा रुबाब, अत्यंत कराळे व्यक्तिमत्व. ते सुद्धा पुढे बसायचे आणि चालले डॉक्टर औसेकरकडं. त्या डॉक्टर औसेकरांच्या दवाखान्यामध्ये गेलं आणि डॉक्टर औसेकरांची एक दवाखान्यात येताना एक अट होती की येताना एक
शिशी, त्याला शिशी म्हणतात. शिशी म्हणजे एक रिकामी एवढीशी बॉटल, त्याकडे त्याला शिशी बनायचं. शिशी, ए शिशी घेतलं का रे सर्वांनी पोरांनो? मग सगळ्यांनी हातामध्ये एक एक बाटली घ्यायची, त्या बाटलीला टोपण बिपण असलेलं असं स्वच्छ बाटल्या काय या सगळ्यांच्या हातामध्ये एक एक द्यायच्या, आणि दादांनी या सर्वांना बग्गीत बसवायचं आणि सरळ ती बग्गी आणायची डॉक्टर औसेकरच्या दवाखान्याला. हॉस्पिटल म्हणणं योग्य होणार नाही, दवाखाना. त्या दवाखान्यात आणायचं. काय होतंय, विलासरावजींनी सांगायचे की मला सर्दी झाली की लगेच त्या लाल भरणीतलं औषध तोटी फिरवायची, लगेच अर्धी बॉटल, जा 2 टाइम घे. तुला काय होतंय, डोकं दुखतंय, लगेच त्या बाटलीत त्या शिशीमध्ये अर्धी बाटली भरायची, यांच्या हातात द्यायची दुसऱ्याच्या. असं फक्त काहीही रोग होऊ, पोट दुखू, डोकं दुखू, संडासचा प्रॉब्लेम येईल, आपल्या अजून अंग दुखतंय, पाठ दुखतंय, काय डोकं दुखतंय, झोप लागत नाही, मळमळ होतंय, उलटी होती, काय काय जेवढे काही रोग आहेत सगळ्यावरचा एकमेव दवा म्हणजे तो दवाखान्यामध्ये ठेवलेलं लाल भांड काचेचं. सगळ्यांना एकच औषध. झालं, दवाखान्यात जाऊन आलो, या भावनेनंच त्यांचे अंगात असलेले रोग निघून जायचे किंवा असलेलं दुखणं पडून जायचं. आणि मग दादा सर्वांना म्हणायचे, चला बसा बग्गीमध्ये. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिशा घेतल्या का, बाटल्या घेतल्या का? म्हणजे सगळ्यांच्या हातामध्ये एक एक बॉटल आणि अर्ध्या अर्ध्या भरलेले ते औषध. असं हे डॉक्टर औसेकरांचं ते औषध. अजूनही जुन्या लोकांना माहित असेल की कशा पद्धतीनं ते त्यांची भरणी भरलेली असायची लाल औषधाची. असा एक काळ होता ते डॉक्टर काळ. त्यावेळेस ना पैशाचा हव्यास, ना समृद्धीचा हव्यास, ना मुलाला डॉक्टर बनवायचा हव्यास, ना मोठी बिल्डिंग बांधायचा हव्यास, ना कधी स्कूटर घ्यायचा हव्यास. मी माझ्या डोळ्यानं बघितलेले की अजूनही लातूरातले ते 3 डॉक्टर, डॉक्टर देवेंद्र, डॉक्टर औसेकर, डॉक्टर एक हॅट घालणार एक निळकंठराव डॉक्टर होते, पुन्हा नारायणराव देशपांडे डॉक्टर, हे असे जुन्या काळातले डॉक्टर्स. त्यावेळेस एक वेगळं वातावरण. आणि त्यात पुन्हा त्यातल्या त्यात जर नवीन डॉक्टर त्यावेळेस कोणते आले तर त्या काळातले मी बोलतोय डॉक्टर गोपाळरावजी पाटील. मला वयाच्या 2ऱ्या वर्षापासून का 1ल्या वर्षापासून डॉक्टर गोपाळराव पाटलांकडे माझी ट्रीटमेंट असायची. डॉक्टर गोपाळराव पाटलांची फीस असायची 1 रुपया, इंजेक्शन दिलं तर 2 रुपये, आणि असं काही औषधं भरमार लिहून देणे तसला काही प्रकार नव्हता. आमची आई विठाबाई मला डॉक्टर गोपाळराव पाटलांकडे घेऊन जायची. आणि गोपाळराव पाटीलचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी कधीही कोणाकडूनही 1ही रुपया आगाऊ घेण्याचं काम केलं नाही. त्याला म्हणून ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर गोपाळरावजी पाटील. मग गोपाळराव पाटलाकडे गेले की ते असे हात बघायचे, विठाबाई याला रोज 5 लिटर पाणी पाजा. आता माझं वय 2-3 वर्षाचं, सांगायचे 5 लिटर पाणी पाजा. पाणी पाहिजे, पाणी पेल्याशिवाय काही नाही, शरीरातलं पाणी कमी झालंय. एक स्टाईल होती गोपाळराव पाटलांची. गरज असेल तरच इंजेक्शन. आणि दवाखान्यात जाताना आमच्या आईजवळ कधीही पैसे नसायचे, एक वहीमध्ये लिहून ठेवलेलं असायचं. आणि कधीतरी वर्षाने एकदा गोपाळराव म्हणायचे की विठाबाई तुमचं आता बाकी 7 रुपये झालेली ती भरून टाका. म्हणजे बघा मित्रांनो, असेही डॉक्टर, तसेही डॉक्टर मधला हा विशेष होता की एक खरी समाजसेवा, खरी देशसेवा, खरी रुग्णसेवा, तसे डॉक्टर. मित्रांनो,
आजचं जर वातावरण आपण पाहिलं, मला म्हणून आज मी विषय घेतला, तसेही डॉक्टर. आणि आज नीटचा पेपर 10-10 लाख रुपयाला विकत घेऊन बनणारे हे बोगस डॉक्टरची फॅक्टरी. एवढा पैशाचा उन्माद. कालच आपण पाहिलेले की वारजेला सुद्धा जवळपास 51 गुंठे जमीन मुंबई पुणे हायवेला या मोठेगावकरनं घेतलेली काल सगळ्या न्यूज फ्लॅश झालेली आहे. कोट्यावधी रुपयाची माया या पेपर फुटीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून ही डोळे झाकून बसलेलं हे सरकार, डोळे झाकून बसलेलं हे सगळं यंत्रणा आणि त्यांच्यात ह्याचा चाललेला गोरख पेपर फुटीचा बाजार. या बाजारानं लातूरचा बाजार उठवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो. लातूरकडे आता लोकसंख्येनं पाहायला लागलेले आहेत. आता लातूरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर आता ठीक आहे, हे जुन्या क्लासचे फीस भरलेले आहेत म्हणून येत आहेत क्लासला, पण नवीन ऍडमिशनचा फार मोठा प्रॉब्लेम इथं होऊ शकतो असा एक माझा अंदाज आहे. अनेकांचे रोजगार जाऊ शकतात. ट्युशन एरियातला उद्योग बंद कालच फतवा निघालेला आहे. आणि मी पाहिलेलं आहे, मी काल एक राऊंड मारला त्या एरियामध्ये. स्मशान शांतता त्या ट्युशन एरियामध्ये, स्मशान शांतता. कोणी कोणाला बोलायला तयार नाही. ओळखीचा भेटला, औसेकर नमस्कार फक्त. म्हणलं काय, नाही बोलू शकत. एवढी दहशत, एवढी दहशत. अहो मी म्हणलं आम्ही बोलतो, तुम्ही बोला. नाही बोलू शकत. एवढी गुंडगिरी, एवढी जीवाची भीती, एवढी स्मशान शांतता ह्या ट्युशन एरियामध्ये. ही डॉक्टर बनवणारी फॅक्टरी का गुंड बनवणारी फॅक्टरी आहे? फार मोठा प्रश्न आहे. म्हणून काल जो निर्णय घेतला कलेक्टर साहेबांनी की हे सर्व इथले बंद केले पाहिजेत हे सगळे. आता हे कितपत योग्य आहे हे सरकारनं, आता हे पुढे जे काही न्यायप्रविष्ट होईल ते होईल. पुन्हा ट्युशन एरिया सुरू होईल का नाही अजूनही कोणी सांगू शकत नाही. एवढी भयानक परिस्थिती मी काल डोळ्यानं बघून आलो. आपला जो विषय होता तो विषय मी सोडणार नाही. तसेही डॉक्टर, आता असेही डॉक्टर. कोरोना आला, माझ्या घरातले मी सोडून 3 पेशंट होते. 3ही पेशंट्सला ऍडमिट करायची पाळी होती. सिनर कॅम्प भागातल्या एका डॉक्टरकडे मी गेलो. आता बघा असेही डॉक्टर, अत्यंत ओळख, नावानिशी ओळख, अनेक कार्यक्रमात भेट झालेली. व त्या डॉक्टरने मला स्पष्ट सांगितलं की औसेकर, पर पेशंट 15,000 रुपये ऍडव्हान्स, तिघाचे 45,000 रुपये तुम्ही ताबडतोब काउंटरवर जमा करा, तरच पेशंटला मी ऍडमिट करून घेऊ शकतो, नाही तर नाही करू शकत. घेऊन जा तुम्ही पेशंट. म्हणजे पेशंट घेऊन जा, मरू द्या. ही भावना या आजच्या बाजारू बोगस डॉक्टरांमध्ये आलेली आहे. हा संताप आहे, ही चीड आहे. अजूनही लातूरच्या काही हॉस्पिटलमध्ये जर एखाद्याची डेथ झाली, त्या पेशंटची, रुग्ण दगावला, तर सांगितलं जातं नर्सच्या मार्फत, बाहेर ती नर्स आणि त्या पाहुण्यांना सांगते, हे पहा तुमचं बिल 1,57,000 रुपये झालंय, ते भरल्याशिवाय तुम्हाला डेड बॉडी मिळणार नाही. एवढी भयानक परिस्थिती ह्या मेडिकल क्षेत्रामध्ये, एवढी कट प्रॅक्टिस झालेली आहे, एवढा बोगस धंदा सुरू झाला. प्रत्येक जण आपल्या दवाखान्यामध्ये आपलंच औषधाचं दुकान, त्याच्यातून सुद्धा प्रॉफिट. हाव 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 हाव, पैसा पैसा पैसा. या पैशाच्या मागे पळणाऱ्या डॉक्टरांना मी जे सांगितले की तसेही डॉक्टर होते की ज्यांची फीस 50 पैसे 1 रुपया तपासायची होती, वर्ष ते रुग्णाला पैसे मागत नव्हते, तसेही डॉक्टर आम्ही बघितले. आणि पैसे दिल्याशिवाय ऍडमिट करून न घेणारे हे बोगस पेपर विकत घेऊन मुलाला डॉक्टर करणारे हे डॉक्टर मी डोळ्यानं बघितलेले. एवढी भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. मी का सांगतोय तुम्हाला हे?
कारण हे सगळं जे काही आताचं वातावरण बघितलं तर आपल्याला 40-50 वर्षापूर्वीचा सगळा इतिहास आठवायला लागतो. अरे मग मी आज विषय केला की तसे हे डॉक्टर आणि आजचे असे हे बोगस डॉक्टर. आता कुठल्या तरी डॉक्टरकडे जायची भीती वाटते का? प्रश्न मनात पडतो की हा मोठ्या वगैरे क्लासचा डॉक्टर नसेल, हा बोगस डॉक्टर तर नसेल. एवढी अविश्वासार्हता डॉक्टरांबद्दल का निर्माण व्हावी? तर त्याला एकमेव कारण परवा झालेला नीटचा पेपर फुटीचा घोटाळा. करोडो रुपयाचं साम्राज्य, 5 राज्यात पेपरची विक्री, 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत एक पेपर. याची पाळंमुळं खोदून काढण्याची जबाबदारी केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय यांच्याने तर हात वर केलेले आहेत. हे पेपर फुटलाच नाही. मग पेपरच जर फुटला नाही तर मोठे गावकर दोषी आहे का? का असं होईल? मोठे गावकर सहित सगळे निर्दोष सुटतील आणि पुन्हा हा राजरोस बोगस डॉक्टर बनवण्याची फॅक्टरीतून पुन्हा बोगस माल बाहेर येईल का, याचा आपल्याला विचार करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंट्स मध्ये लिहा. निश्चित मी कमेंट वाटतो. आपला आशीर्वाद असाच आमच्या चॅनलला असू द्या. म्हणून मी आजचा विषय घेतला होता, तसेही डॉक्टर आणि असेही डॉक्टर. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे. पुन्हा उद्या भेटूया एका नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम औसेकर न्यूज. धन्यवाद. काळजी घ्या.